लग्नानंतर होईलच प्रेम भाग 34. हॉलमधून पुन्हा अर्णवच्या आईचा आवाज आला. सिया, बाळा जेवण झालं का गं? सिया घाईघाईने ओट्यावरून खाली उतरली. तिने पटकन पदर नीट केला आणि अर्णवकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली, सगळं तुमच्यामुळे. आता आईंना संशय आला तर? अर्णव हसत म्हणाला, संशय नाही येणार, पण तुझा हा लाजलेला चेहरा मात्र सगळं सांगून जाईल. अर्णव. सिया लाजून पुन्हा एक हलका ठोसा मारते आणि पटकन गॅस जवळ जाऊन भाजी ढवळू लागते. अर्णव ही हसत किचनमधून बाहेर पडतो. तेवढ्यात त्याची नजर सेंटर टेबलवर पडलेल्या मोबाईलकडे जाते. स्क्रीनवर रोहन 12 मिसेड कॉल्स पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं होतं. 12 मिस्ड कॉल्स. तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने कोणाचाही क्षणाचाही विलंब न करता रोहनला कॉल लावला. फोन लागताच रोहन घाईघाईने म्हणाला, सर, शेवटी तुम्ही फोन उचललात. मी खूप वेळापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. अर्णवचा आवाज गंभीर झाला. काय झालं रोहन? रोहन काही क्षण शांत राहिला. सर, राहुलचा अपघात हा अपघात नव्हता. तो पूर्ण प्लॅन करून घडवलेला गेलेला होता. अर्णवच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसू लागला. कोण आहे त्यामागे? रोहन म्हणाला, फोनवर सांगणं सुरक्षित नाही सर. माझ्याकडे काही पुरावे आहेत, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे काय सर, त्या लोकांचं पुढचं टार्गेट तुम्ही नाही आहे. अर्णवचा श्वास क्षणभर थांबला. मग कोण? रोहनचा आवाज थरथरला. सिया मॅडम. हे ऐकताच अर्णवच्या हातातून कॉफीचा रिकामा मग खाली पडला आणि मोठा आवाज झाला. किचनमधून सिया धावत बाहेर आली. अर्णव, काय झालं? अर्णवने पटकन स्वतःला सावरलं. तो सियाकडे पाहत जबरदस्तीने हसला. काही नाही. हातातून मग निसटला. सियाने त्याच्याकडे संशयाने पाहिले, मग काही बोलली नाही. अर्णव मात्र मनातच ठाम निर्धार करत होता. आता एका क्षणासाठीही सियाला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. कारण खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. रोहन. सर, मला काही खूप मोठे पुरावे मिळाले आहेत. राहुल सरांच्या अपघातामागचं सत्य माझ्यासमोर आले आहे. पण ही गोष्ट फोनवर बोलणं धोक्याचं आहे. अर्णवच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला. अर्णव, ठीक आहे. कुठे आहेस तू? रोहन. सर, ऑफिसमध्ये नाही आहे. मी मुद्दाम बाहेर आलो आहे. आपल्या नेहमीच्या ब्ल्यू ऑर्चिड रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे. अर्णव, ठीक आहे. मी 15 मिनिटात पोहोचतो. रोहन. सर, एक विनंती आहे. अर्णव. हां, बोल. रोहन, कृपया सिया मॅडमना सोबत आणू नका. आणि शक्य असेल तर कोणालाही सांगू नका की तुम्ही मला भेटायला येत आहात. अर्णवला आता परिस्थितीची गंभीरता जाणवली. अर्णव, ओके, मी एकटाच येतो. कॉल कट झाला होता. अर्णवने किचनमध्ये काम करत असलेल्या सियाकडे पाहिलं. ती हसत जेवणाची तयारी करत होती. अर्णव तिच्या जवळ गेला. अर्णव. सिया, मला थोडं ऑफिसचं एक महत्त्वाचं काम आलं आहे. 1 तासात परत येतो. सिया हसत म्हणाले, ठीक आहे, पण लवकर या. मी तुमची वाट बघेन. अर्णवने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. नक्की. तो घराबाहेर पडला. सुमारे 20 मिनिटांनी शहरातील एका शांत रेस्टॉरंटमध्ये अर्णव आणि रोहन समोरासमोर बसले होते. रोहनच्या कपाळावर घाम होता. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने एक जाड फाईल अर्णवसमोर ठेवली आणि म्हणाला, सर, आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शहरातील एका शांत रेस्टॉरंटमध्ये अर्णव आणि त्याचा असिस्टंट रोहन समोरासमोर बसलेले होते. संध्याकाळची वेळ होती. रेस्टॉरंटमध्ये फारशी गर्दी नव्हती, पण तरीही रोहन वारंवार आजूबाजूला पाहत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. हातही हलकेसे थरथरत होते. अर्णवने ते पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, अर्णव. रोहन, काय झालंय? फोनवर तू इतका घाबरलेला का होतास? आणि एवढं महत्त्वाचं काय आहे? रोहनने एक खोल श्वास घेतला. त्याने टेबलावर एक जाड फाईल ठेवली. रोहन, सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राहुल सरांच्या अपघाताची सुरुवातीपासून चौकशी केली. पोलीस रिपोर्ट्स, हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स, CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, जे काही मिळालं ते सगळं तपासलं. अर्णव शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. रोहन पुढे म्हणाला, रोहन, सर, राहुल सरांचा अपघात हा अपघात नव्हताच. अर्णवच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले.
अर्णव, मग? रोहन, तो पूर्ण प्लॅन करून घडवलेला गेला होता. अर्णवने टेबलवरची मूठ घट्ट आवळली. अर्णव, कोणासाठी? रोहन काही क्षण शांत राहिला. रोहन, सर, तो हल्ला राहुल सरांसाठी नव्हता. तो सिया मॅडमसाठी होता. हे ऐकताच अर्णवच्या चेहऱ्याचा रंग बदलला. अर्णव, काय? पण त्या दिवशी राहुलच जखमी झाला. रोहन, हो सर, कारण त्यावेळी सिया मॅडम राहुल सरांसोबत होत्या. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना सियाला मारायचं होतं. पण शेवटच्या क्षणी परिस्थितीत बदललेली आणि राहुल सर त्या अपघातात सापडले. अर्णव काही क्षण काहीच बोलला नाही. अर्णव, पण सियाला कोण मारू इच्छित आणि का? रोहनने फाईल उघडली. त्यातून एक जुना फोटो आणि काही कागद बाहेर काढले. रोहन, सर, आत्ता मी जे सांगणार आहे त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. अर्णव, सरळ सांग. रोहन, सिया मॅडमचे आई बाबा ज्यांच्यासोबत ते आज राहतात ते त्यांचे खरे आई वडील नाहीत. अर्णवच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. अर्णव, म्हणजे? रोहन, सिया मॅडम एका खूप मोठ्या आणि श्रीमंत घराण्याची एकुलती एक वारसदार आहेत. त्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. अर्णव पूर्णपणे स्तब्ध झाला. रोहन पुढे सांगू लागला. रोहन, सिया मॅडम फक्त 3 वर्षाच्या असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी काही लोकांनी हा कट रचला होता. पण नशिबाने एक दाम्पत्य त्या मुलीला सापडलं. त्यांनी तिला वाचवलं. पोलिसांवरही त्यांचा विश्वास नव्हता, कारण त्यावेळी कोणावर विश्वास ठेवावा हे त्यांनाही समजत नव्हतं. म्हणून त्यांनी त्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणून वाढवलं. तेच आजचे सिया मॅडमचे आई बाबा. अर्णवच्या डोळ्यांसमोर सियाचा निरागस चेहरा आला. अर्णव, म्हणजे? सियाला याबद्दल काहीच माहीत नाही. रोहन, नाही सर, तिला आजपर्यंत सत्य सांगितलेलं नाही. रोहनने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिला आणि आवाज आणखी कमी केला. रोहन, पण सर, सिया मोठी झाल्यानंतर त्या लोकांना तिचा पुन्हा शोध लागला. तेव्हापासून ते सतत तिच्यावर लक्ष ठेवून होते. राहुल सरांचा अपघात हा त्यांचाच पहिला प्रयत्न होता, पण त्यात सिया वाचली आणि आता ते पुन्हा काहीतरी मोठं करणार आहेत. अर्णवचा राग आता स्पष्ट दिसत होता. अर्णव, कोण आहेत ते लोक? रोहनने मान खाली घातली. रोहन, सर, अजून त्यांचा चेहरा माझ्या समोर आलेला नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, या सगळ्यांमागे खूप मोठी आणि खूप पॉवरफुल व्यक्ती आहे. त्याचे हात खूप लांब आहेत. पैशाने, ताकदीने आणि माणसांनी तो खूप मजबूत आहे. रोहनचा आवाज थरथरू लागला. रोहन, सर, मला एक गोष्ट अजून जाणवली. अर्णव, काय? रोहन, गेल्या 2 दिवसांपासून कोणीतरी माझ्यावरही नजर ठेवत आहे. मी जिथे जातो तिथे तीच काळी गाडी दिसते. मला वाटतं त्यांना आपल्या चौकशीची माहिती झाली आहे. हे ऐकताच अर्णव सावध झाला. त्याने सहजच रेस्टॉरंटच्या काचेबाहेर पाहिलं. समोर रस्त्याच्या कडेला एक काळी SUV उभी होती आणि तिच्या काळ्या काचा नाडून कोणीतरी त्याच्याकडे एकटक पाहत होतं. कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.